1986 मध्ये श्रीदेवीचा नगीना नावाचा एक मूवी आला होता आणि त्यात आपल्याला एक इच्छाधारी नागिन दाखवण्यात आली होती। ते बघून बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की इच्छाधारी नागिन खरंच असते का। खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी चांगलं किंवा वाईट वागते तेव्हा ती गोष्ट आपल्या डोक्यात फीड होते आणि त्यानुसार आपण त्या व्यक्तीशी वागतो। पण सापांच्या बाबतीत असं नसतं, कारण त्यांचा मेंदू खूप छोटा असतो आणि त्यामुळे या सर्व गोष्टी ते मेंदूत फीड करू शकत नाही। पण समाजात असा गैरसमज आहे की इच्छाधारी नाग असतात आणि त्यांच्याशी वाईट वागल्यावर ते बदला देखील घेतात। पण वास्तविकतेत स्तनधारी प्राण्यांना जेव्हा बाळ होतं त्यांचं बाळ काही महिने किंवा आठवडेच आईच्या दुधावर निर्भर असतं। पण साप हा स्तनधारी नसल्यानं त्यांना दूध पिण्याचा संबंधच येत नाही। मग तुम्ही म्हणाल की चित्रपटात साप दूध कसा पितो, तर तो ह्यामुळे दूध पितो कारण त्याला खूप दिवसांपासून उपाशी ठेवलेलं असतं, त्यामुळे भुकेपोटी मजबुरीने तो ते दूध पितो। खरं तर सापासाठी दूध हे विषासमान आहे, ज्यामुळे दूध पिल्यानं दरवर्षी हजारो सापांचा मृत्यू होतो।